हरिओम त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्षमा प्रार्थना म्हणजे फॉरगिव्हनेस मेडिटेशन या मेडिटेशन मध्ये काय करायचंय मध्ये तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स नसेल. साधं सोपं मेडिटेशन आहे तुमचं, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांनी कॅमेऱ्यापासून दूर बसायचं, मोबाईलला टच करायचे नाहीत. उगाच डिस्टर्बन्स मध्ये नको आपल्याला. मी सांगतोय ते तुम्हीचे कान ऐकणं आणि तुमचं लक्ष डोळे माझ्याकडे राहतील. ठीक आहे. आता तर या मेडिटेशन मध्ये आपल्या जीवनामध्ये बघा, आपण कोणाला कधी माफ केलं असेल किंवा आपल्यासोबत कितीही वाईट वागलं असेल, ते शल्य किंवा मनात बोजा असतो आपल्याला न माफी करण्याचा, तो बोजा घेऊन फिरत आहात. तर तुम्ही आज कुठलीही परिस्थिती कसाही वाईट वागला असेल तरी मनातून त्याला क्षमा करायची. म्हणजे कुठंतरी आपलं हृदय मोठं करण्यासाठी आपण जे आज संकुचित केलंय स्वतःला, आपण जे स्वतःला आखडून जखडून ठेवलंय कुठल्या ना कुठल्या एका विचाराच्या, मनाच्या ह्याच्यामध्ये, कोणाच्या तरी रोषामध्ये, क्रोधामध्ये, तर ते लूज सोडून टाकायचं, मोकळं करून टाकायचं आपल्याला. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याकडून दुसऱ्याने आपल्याला कोणी दुखावलं असेल ना, पहिल्यांदा त्यांना माफ करा. कितीही केलं असेल, मी त्यांना मनापासून माफी करा. इतकी माफ, माफ केलं बोला, तुम्हाला कंटाळा येईपर्यंत बोला. दुसरी गोष्ट तुमच्याकडून जाणून-बुजून किंवा नकळत-कळत कोणाला काही इजा झाली असेल किंवा दुखवलं असेल बोलताना, काय कोणी असेल, काही असेल किंवा आठवतही नसेल, की मी कोणाला दुखवलंय किंवा काय असं. तरी सुद्धा तुम्ही क्षमा मागा. जाणून-बुजून झालं वेगळी गोष्ट आहे किंवा नकळत झालं वेगळी गोष्ट आहे. तरीही तुम्ही क्षमा बोलायची. मी हे जाणून-बुजून केलं, कळलं असेल तुम्हाला, माहीत जरी असेल, तरी हां, मी हे जाणून-बुजून केलं. हे ईश्वर आहे. मला क्षमा कर, क्षमा कर. नकळत झालं, तरी हे ईश्वरा नकळत झालंय. क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. म्हणजे जे तुम्ही हे करता, तर मराठीमध्ये आपलं माझ्याशी जे कोणी वाईट वागलं असेल आत्तापर्यंत, लहानपणापासून आत्तापर्यंत, त्या सर्वांना मी क्षमा करतो. आत्तापर्यंत मी जाणून-बुजून किंवा नकळत कोणाशी वाईट वागलो असेल, तरीही मी सगळ्यांना क्षमा करतो. 2 मुद्दे आहेत. तर पहिल्याला 15 मिनिट द्यायचे आणि दुसऱ्याला बी 15 मिनिट द्यायचे. ठीक आहे. आणि राहिलेले जे काही मिनिट असतील एका तासातले, तर त्यामध्ये काहीच गोष्टी आठवत नसतात. अनेक चुका झाल्या असतील, काही काय करताना, पूजा करताना, कुठं काय करताना, कुणाचं काही झालं असेल कुठं माहीतच नाही आपल्याला, अननोन केलेल्या चुका, ज्या की आपल्याला प्रत्यक्षात माहीत नाहीयेत, आठवत बी नाही. त्या चुकांसाठी तो वेळ द्यायचा. कारण अशा चुका जास्त होत असतात. ठीक आहे. तर हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सुरुवातीला काय प्रार्थना करायची? ब्रह्मांडीय ऊर्जेला आता प्रवाहित करायचं तुम्ही. तुम्हाला कळलं आपले 3 मुद्दे? पहिल्यांदा दुसऱ्याला माफ करा. त्यानंतर तुमच्याकडून झालेल्या असतील चुका, कळत-नकळत त्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्यात सॉरी बोला स्वतःला, इतरांना आणि नकळत झालेल्या चुका ज्या की माहीतच नाहीत आपल्याला, त्याबद्दल क्षमा मागायची तिथं. मध्ये कुठला डिस्टर्बन्स नसेल इकडून तुम्हाला. मी आत्ता जे समजवलंय अगोदर त्यासाठी समजवलंय आणि तुम्हाला ते कंटिन्यू फॉलो करायचंय. मनाची एकाग्रता, डोळे उघडायचे नाहीत, उगीच हालचाल करायची नाही. एकच दिवस 1 तास एकदम मनापासून करून बघा. तुमचे बघा किती तुमचं मन हलकं होईल किंवा तुम्ही कुठल्यातरी अपराधातून कसं मुक्त होताय, त्या पद्धतीतून मुक्त व्हाल 100%. आज मनापासून पूर्ण मनाचा जोर लावून तर तुम्ही क्षमा प्रार्थना करा देवाची. सगळं काय जे घडलंय ते देवाच्या चरणी अर्पण करा. हे समजलं तुम्हाला? आता तुम्हाला जी सांगितलेली आपण छोटीशी अगरबत्ती ती लावा. लावलेली असेल सगळ्यांनी आशा करतो. आता ताठ बसायचं. रेकीला हात वरती करा. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणा. ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ईश्वरीय शक्ती प्रवाहित हो. हे स्वामी साईंची ऊर्जा प्रवाहित हो. हे अनिरुद्धाची ऊर्जा प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित हो. डॉक्टर मिकाऊ सर उपस्थित राहा आणि डॉक्टर मिकाऊ सरांनाही धन्यवाद बोलायचे. हात जोडायचे क्षमा प्रार्थनेसाठी. आपले हात हृदयाच्या जवळ असावेत. ना वरती ना खालती आपलं हृदय जोडायचे. मनाची एकाग्रता 3 वेळा श्वास घ्या. दीर्घ आणि एक
क्षमा प्रार्थना करण्यासाठी म्हणजे आपण पूर्णपणे कोणाला नाही कोणाला किंवा स्वतःलाही क्षमा करतोय. स्वतःला दोष दिले असतील आतापर्यंत लाखो. त्याही बाबतीत स्वतःला क्षमा करा. जे काही झालं ते झालं. त्याबद्दल मी माफी मागतो. स्वतःचीही माफी मागायला विसरू नका. कारण आपण स्वतःलाही जास्तीत जास्त काही ना काही दोष देत असतो. आता म्हणा, हे ईश्वरा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून आतापर्यंत ज्या क्षम्य, अ अक्षम्य, जाणून-बुजून, कळत-नकळत किंवा इतर कोणी मला त्रास किंवा माझ्याकडून कोणाला त्रास झाला असेल, कोणाची मन किंवा शारीरिक इजा झाली असेल माझ्याकडून कधी कोणाला, तर मी आज मनापासून सर्व त्या गोष्टींची क्षमा, पश्चाताप व्यक्त करत आहे, क्षमा मागत आहे. कृपया त्या कर्माच्या बंधनातून मला मुक्त करा. मी स्वतःला काही दोष दिले असतील, त्याबद्दल मी स्वतःची सुद्धा क्षमा मागत आहे. कृपया हे ईश्वरा, हे कॉस्मिक एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी, हे परमात्मा दत्तगुरु, माझी क्षमा प्रार्थना ॲक्सेप्ट करा किंवा स्वीकार करा, याचा स्वीकार करा आणि या सर्व झालेल्या चुकांच्या बंधनातून मला मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. इथून पुढे माझ्याकडून चांगलं काम, कार्य घडो, सतसत विवेक बुद्धी जागृत राहो. आता पूर्ण हात जोडायचे आणि तुम्हाला सांगितलेले पहिला विषय, दुसरा विषय, तिसरा विषय स्टेप बाय स्टेप तुम्हीच घ्यायचे. तुम्हाला मध्ये-आधी मी तो कॉल देईन. ठीक आहे? इन्स्ट्रक्शन देईल. आता डिस्टर्बन्स कोणी जरी हलावलं तरी उठायचं नाही. पूर्ण मन हलकं करायचं. रडाय आलं तरी रडायचं. हसाय आलं तरी हसायचं. नाचू वाटलं तरी नाचा. पण हे करायचं. ठीक आहे?
स्वतःला क्षमा करा आता. आपले हात रब करून सर्वांनी आता डोळे उघडा. अशा पद्धतीने आजचं मेडिटेशन आपण कंप्लीट केलेलं आहे.